त्रिपुटी कर्मातील योगसाधना या भागामध्ये आपल्यासारख्या सामान्य संसारी माणसांनी प्रपंचातील सगळ्या समस्यांना सामोरे जाताना भगवंताच्या नियमांचं पालन संयमाने आणि अखंडितपणे केलं तर परमेश्वराचं सानिध्य लाभते हे सांगितलं आहे. पण तुम्ही म्हणाल त्रिपुटी कर्म म्हणजे काय? सांगते. जर एक नसेल तर बाकीच्या दोन्ही गोष्टी पूर्ण होणारच नाही. अशा रीतीने एकमेकांशी संबंधित असलेल्या 3 गोष्टींचा समूह म्हणजे जसं कर्ता, कर्म आणि क्रिया. जसं मी काही चांगल्या गोष्टी सांगते आहे, मी कर्ता. चांगले सांगण्याचे माझे सत्कर्म आणि जी क्रिया घडते ती चांगल्या वृत्तीने, म्हणून ती भगवंताच्या चरणाशी पोहोचते. अशीच अजून त्रिपुटी कर्म आपण जाणून घेणार आहोत शिवाय या चॅनलवर. ज्ञान, जे ज्ञान आत्म्यात जाऊन पोहोचते ते. विज्ञान, मानवाच्या बुद्धीतून निघालेले शास्त्र ते विज्ञान. आणि अज्ञान, ज्या कर्मातून यश प्राप्त होत नाही ते अज्ञान. म्हणजे नक्की काय तेच जाणून घेणार आहोत आपण या भागात. नमस्कार, मी सौ मृणाल गोखले. शिवाय या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी माझे त्रिवार वंदन. आपण ऐकत आहोत श्रीमती सुनंदाताईंच्या लेखणीतून साकारलेले स्वामींचे बोल या पुस्तकातील त्रिपुटी कर्मातील योगसाधना हा भाग. जाणून घेणार आहोत ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय. संस्कार आणि चांगलेपणा यांनी केलेले कर्म हे सत्प्रवृत्तीला जन्म देते. चांगल्या ठिकाणी त्या कर्मांचा जन्म होतो, त्यामुळे त्या सत्वृत्तीला ते ज्ञान जपते. ते आत्मज्ञान असू शकते. म्हणजे ज्या बुद्धीवर त्या ज्ञानाचा उगम होतो व ते आपल्या प्रवृत्तीत उतरते तेच ज्ञान ब्रह्मज्ञानापर्यंत जाते. त्याला सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणतात. आता आत्मरूपी ज्ञान कधी व कसे निर्माण होते? ज्या आत्म्यापासून समाधान व बुद्धीपासून ज्ञान मिळून सत्संगाने किंवा संतसंगाने त्या आत्म्याच्या सद्भावना बदलल्या जातात व सद्भावना तुमच्या शरीरात जन्म घेतात, तेव्हाच सत्कर्म हातून घडत असते. जेव्हा तुमचा आत्मा त्या कर्मांशी, भगवंताच्या वचनाशी गाठ बांधत असतो, तेव्हा जे कर्म आत्मरूपी आनंद देऊन जाते तेच ज्ञानकर्म विश्वाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग दाखवते. स्वच्छ कर्मांची नोंद आत्म्याजवळ होते. ती नोंद होत असताना आत्मा आनंदित होत जातो. तो आनंद मेंदूपर्यंत जाऊन भिडतो. त्या ठिकाणी मन अधिक मेंदू यांच्या संगनमताने सुंदर विचार निर्माण करण्याची शक्ती प्राप्त होते. त्यामुळे हृदयाची कार्यशक्ती वाढते. तेच विचार ओंकार साधनेने नाभिस्थानी येऊन जेव्हा स्थिर होतात तेथेच ब्रह्मज्ञानाची जागा निर्माण होते आणि त्यालाच विष्णुपद म्हणतात. पूर्णत्व प्राप्त झालेल्या ज्ञानाला विष्णुपदापर्यंत पोचता येते. चांगल्या विचाराच्या ज्ञानाला कुंडलिनीचा स्पर्श होतो. ह्यालाच पूर्ण ज्ञान म्हणतात. या कलियुगात मानव विज्ञानशास्त्र पकडून त्या आधारे कर्म करीत असे. म्हणून या कलियुगात शास्त्रयुग असून त्यात आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. हे मूळ ज्ञान प्रकाशित कसे होते? तर विज्ञान हे शास्त्रात बसवून कर्म केल्यास या कलियुगात विज्ञान श्रेष्ठ ठरते. हे झाले विज्ञान. परंतु पंचेंद्रियांकडून चेतना मिळवून तुम्हाला यंत्राच्या साहाय्याने विज्ञान प्रकाशित करावे लागते. विज्ञान हे मूळ ज्ञानापेक्षा कमी सिद्धतेचे असते. विज्ञानाचा भाग अध्यात्मज्ञानापेक्षा लहान असतो. विज्ञानाची वलये लहान असतात. त्यातून निघालेले संदर्भ लवकर लोप पावतात. परंतु ज्ञानी माणसाचा आत्मा सर्व कृतिकर्मांवर विजय मिळवून बसतो आणि वरील दोन्ही संदर्भातील दोन्ही गोष्टी ज्या जीवास प्राप्त होत नाहीत ते अज्ञान असू शकते. कुठल्याही क्षेत्रात वरील दोन्ही गोष्टींचे ज्ञान ज्यांना सापडत नाही ते अज्ञानी जीव पुन्हा पुन्हा जन्म घेऊन जगत असतात. समाजासाठी व स्वतःसाठी तो जीव काहीच करू शकत नाही, ते अज्ञान. आता ह्या सगळ्याचा भावार्थ काय? तर ज्ञान हे सत्यवचनाच्या माणसाच्या वृत्तीतून, वागण्यातून निघालेले कर्म असते. ते कर्म त्याच्या आत्म्याच्या स्पंदनातून आत्म्यात एकरूप होऊन कर्मात उतरते. त्याला ज्ञानकर्म म्हणतात.
म्हणजेच मूळ बुद्धीपासून विवेकाने केलेल्या कर्माला ज्ञानकर्म म्हणतात. विज्ञान म्हणजे ज्या ज्ञानाची उंची मापात मोजली जाते त्या क्रियेला विज्ञान म्हणतात. ते मोजलेले ज्ञान शास्त्रात बसवल्यावर प्रयोगशास्त्रात सिद्ध होते. मूळ ज्ञानापेक्षा विज्ञानशास्त्राची उंची कमी असते. अज्ञान जे कर्म अज्ञान असते त्याला कुठल्याही स्थितीला जाता येत नाही. म्हणजे काय तर शुद्ध कर्म त्याच्या ज्ञानमेंदूला स्पर्श करत नसल्याने चांगले आचरण त्याच्या हातून घडले जात नाही. अशुद्ध कर्मामुळे त्या जीवाची बुद्धी फिरत असते. उदाहरण, ज्या शिवाच्या तपश्चर्येने सोन्याची लंका रावणाने स्थापली, परंतु मूळ स्वभावात कर्मात न उतरल्याने अशुद्ध विचार त्याच्या कर्मात येऊन सीतेला पळवून नेले व सोन्याच्या लंकेसह तो सर्वनाशी झाला.